जे मर्डर आहे भाग्यनगर पोलीस स्टेशन हदमध्ये ह्यामध्ये विक्टिमचं नाम सोनू कल्याणकर आहे, एजेड अराउंड 30-35 इयर्स. आणि ह्यामध्ये आपण निष्पन्न केला जवळपास 4 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे आणि 4ही आरोपी नांदेड पोलिसनं खूप काही तासातच आम्ही डिटेन पण केलेला आहे आणि पुढील तपास त्यामध्ये चालू आहे. आज एक आरोपी अंकुश गंधमवार जे की आजच्या मर्डरमध्ये इन्व्हॉल्व्ड होता आणि त्यांची परस्यू करत होता आमची LCBची PSI मिनिल सोनकांबळे आणि त्यांची टीम. हा ग्रामीण पोलीस स्टेशन हदमध्ये झरी खदान जवळ जे एक कनाल आहे त्या रोडवर जात असताना त्यांची पाठलाग करत असताना ते शेताकडे पळाला आणि आमची टीमवर त्यांनी फायर करण्याचा प्रयत्न केला. एक फायर केला पण फायर झाली नाही, परत कॉक करून फायर करत होता सेल्फ डिफेन्स मध्ये आणि त्यांची आजूबाजूचे पब्लिक आणि स्टाफचे डिफेन्स मध्ये. प्रत्युत्तर मध्ये आमचे PSI मिलिंद सोनकांबळेनं पण त्यांच्यावर कमरचे खाली एक सेल्फ डिफेन्स मध्ये फायर केलेला आहे. नी जवळ त्यांना इंजुरी आहे आणि सध्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अंकुश गंधमवार ऍडमिट आहे. जस्ट एक ऍड करण्यासाठी की अंकुश गंधमवार एक ऑन रेकॉर्ड क्रिमिनल्स होता, त्यांच्यावर बॅग स्नॅचिंग जुगाड आणि असा गुन्हे दाखल आहे. तो पण ऑन रेकॉर्ड एक क्रिमिनल होता ज्यांच्यावर पोलिसनं काही तासातच त्यांना अप्रिहेंड करून त्यांच्यावर प्रत्युत्तरमध्ये सेल्फ डिफेन्स मध्ये फायर पण केलेला आहे आणि सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. आणि आजच्या इन्सिडेंटमध्ये 4 आरोपी जे इन्व्हॉल्व्ड होता डायरेक्टली त्यांच्यावर सर्व आरोपी डिटेन्ड आहे आणि त्यांच्यावर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. हत्येचं कारण जे तात्कालिक दिसतो की काही महिनेपूर्वी नवरात्राची महिनेमध्ये त्यांचे काही वाद झाला होता. काही वादविवाद शिवीगाळ वगैरे झाली होती, किरकोळ वाद. आणि नंतर काही दिवसापूर्वी आता सुद्धा काही त्यांची बाचाबाची झाली होती जी किरकोळ स्थानिक लेवलवर होता आणि त्याच राग मनात धरून असा एक किरकोळ रिजनवर असा एक फायर झालेला आहे असं दिसतो. पण यांच्या मागे थोडफार अजून आपण जाऊन चौकशी करणार की यांच्या मागे सुद्धा काही लार्जर कॉन्स्पिरसी आहे का, काही अजून पार्श्वभूमी आहे का. रिजन असा आहे की जे दोन्ही पार्टी इन्व्हॉल्व्ड आहे, सोनू कल्याणकर यांची पण क्रिमिनल पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर जवळपास 6 गुन्हे दाखल आहे ज्यामध्ये की 307 अटेम्प्ट टू मर्डर, 353 म्हणजे पब्लिक ऑफिशियलवर अटॅक करणे, 188, 135 असा सर्व गुन्हे विक्टिमवर पण दाखल आहे. तसेच जे एक्युज्ड इन्व्हॉल्व्ह होता जसा की अंकुश गंधमवार आणि दुसरे आरोपी यांची पण थोडफार क्रिमिनल पार्श्वभूमी आहे. त्यांच्या पार्श्वभूमीमध्ये काय अजून लार्जर रिजन होऊ शकतो ते पुढील तपासमध्ये समोर येईल. ऑगस्ट 2021 मध्ये सोनू कल्याणकर वर फायरिंग झाली होती त्याच्या घरामध्ये आणि रिंदा गँगचा जो सदस्य आहे गोलू मंगनाळे त्याने हे फायरिंग करायला लावली होती. त्याचा काही संदर्भ आहे का? त्याच मी सांगितलं की पार्श्वभूमी बघून दोन्ही पार्टीच्या पार्श्वभूमी बघून जे एक्युज्ड आणि डिसीज्ड आहे त्या आता तपासमध्ये समोर येईल की काही लार्जर कॉन्स्पिरसी आहे, मागच्या काही पार्श्वभूमी आहे का, कनेक्शन इंटरकनेक्शन आहे का, की अजून काही आरोपी ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. अप्रत्यक्ष जे प्रत्यक्ष होता आम्ही सर्व अटक केलेला आहे. अप्रत्यक्ष सहभाग अजून कोणाचा जर असेल तर 100% त्यांच्यावर कारवाई होणार.